आज आपण अंडा ग्रेव्ही करणार आहे। त्याच्यासाठी मी ही 5 अंडी उकडून सोलून घेतलेली आहेत आणि हा मसाला आहे। ही कोथिंबीर, एक कांदा घेतलाय, थोडंसं आलं घेतलंय, 2 मिरच्या घेतल्यात ओल्या मिरच्या, थोडासा लसूण आणि थोडेसे काजू। आपल्याला आता हा सर्व मसाला भाजून घ्यायचा आहे। मी कढई गरम करत ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे थोडं, आणि ते आपल्याला कांदा घालायचा त्याच्यामध्ये। हा सर्व मसाला ग्रेव्हीसाठी आहे, अंडा ग्रेव्हीसाठी। आणि आपण हे कांदा जरा थोडासा लालसर करून घेऊया। थोडासा कांदा लाल झालेला आहे, त्याच्यामध्ये ओली मिरची, आलं, लसूण आणि हे काजू घालून आपल्याला हे सर्व त्याच्यामध्ये सर्व भाजून घ्यायचं आहे। कारण का आपल्याला हा मसाला वाटायचा आहे त्याचा, म्हणून सर्व हे भाजून घ्यायचं। मसाला आपला भाजलेला आहे। हा आपण आता मिक्सरला, त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून आपल्याला हा सर्व मसाला मिक्सरला वाटून घ्यायचा आहे। परत मी तीच कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण तेल घालूया। त्याच्यामध्ये थोडं जिरं, तुम्हाला पाहिजे तर काळी मिरी पण घातली तर चालते, पण काळी मिरी मी घालणार नाहीये, फक्त मी जिरे घालणार आहे। जिरा आपला तडतडल्यानंतर जो आपल्याला आम्ही मिक्सरला वाटलेला मसाला तो घालायचा त्याच्यामध्ये। सर्व मसाला असा तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आपला हा मसाला भाजलेला आहे, त्याच्यामध्येच आपल्याला सर्व मसाले घालायचे। धना पावडर 1 चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, आपण मसाल्यामध्ये मिरची घातल्यामुळे आपल्याला 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायचे। आणि हे आपण सर्व परत आणि त्याच्यामध्ये सर्व मिक्स करून भाजून घ्यायचं। कारण का आपण ओली मिरची घातलेली आहे, त्याच्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मिरची पावडर घाला। आणि आपल्याला हे मसाल्याचं पाणी मिक्सर धुवून घातलेलं आहे, थोडं घातलं पाणी। आणि परत आपल्याला हे सर्व शिजवून घ्यायचं आहे ह्याच्यामध्येच। मीठ घाल्या चवीपुरतं, आणि सर्व आपण हा मसाला सर्व शिजवून घ्यायचा आहे। आपण अंडी कट करून घेऊया, मधून आपल्याला कट करायचे आहेत। सर्व ही अशी अंडी कट करून घ्यायची। सर्व मी अंडी कट करून घेतलेली आहेत।
पॅन गरम करत ठेवलेलं आहे मी, थोडंसं त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि आपल्याला हे सर्व अंडी गॅस बारीकच ठेवायचा आणि ही सर्व अंडी आपल्याला त्याच्यामध्ये असे भाजायचे. सर्व आपण अंडे ह्याच्यामध्ये घालूया. त्याच्यामध्ये थोडीशी मिरची पावडर, हळद, थोडीशी मिरची पावडर, थोडंसंच मीठ घालायचं त्याच्यामध्ये, कारण का आपण मसाल्यामध्ये घातलेलं आहे. आणि आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचे. असे आपण अंडे भाजून घेतल्यानंतर ना आपल्याला ग्रेव्हीला खूप छान चव येते आणि छान लागतो. असं सर्व हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. सर्व अंडे आपण परतून घेऊया. या बाजूने पण असे सर्व भाजून घ्यायचे. अंडे आपली छान भाजलेली आहेत. आपण आपला ग्रेव्ही बघूया शिजले काय. त्या बाजूला मी इकडे आपल्याला अंडी इकडे सर्व भाजून घेईपर्यंत मी मसाला तिकडे भाजून घेतला थोडा. ग्रेव्ही बघा आपली ही, आणखी थोडंसं आणि त्याच्यामध्ये आणखी थोडं पाणी घालूया. तुम्हाला आवडेल तसं तुम्ही ग्रेव्हीमध्ये पाणी घाला. तुम्हाला घट्ट करायचं आहे किंवा पातळ करायचं आहे अशा बेता तुम्ही ग्रेव्ही करायची. आपण ह्याला उकळी काढून घेऊया. ते पहा आपली ग्रेव्ही शिजलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये हे अंडी आपल्याला घालायचे. सर्व अंडी घालायची त्याच्यामध्ये. परत थोडासा आपण मसाला शिजवून घेऊया. थोडीशी कोथिंबीर घालूया आणि परत आपल्याला हे थोडा वेळ शिजवून घेऊया. झाकण काढूया आपण आणि त्याच्यामध्ये 1-2 चमचा ताजी मलाई घालायची. सगळ्यात शेवटी घालायची ताजी मलाई. ताजी मलाई घालून परत जरासं आपल्याला हलवून घ्यायचं आहे. परत आपण 1-2 मिनिटासाठी ठेवूया.
आपला अंडा ग्रेव्ही झालेली आहे. अंडा ग्रेव्ही आपली झालेली आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि बाउलमध्ये आपल्याला हे काढून घेऊया. अंडा ग्रेव्ही झालेली आहे. तुम्ही नक्की करून पहा. एकदम सोपे आहे आणि खूप टेस्टी लागते.